ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇवा। तर आपण पाण्याला लिंगोदक शुद्धीकरण करणार आहोत। पाची बोटाने विभूती लावून बसव ओम ओम नम शिवाय असं करून आपण 108 वेळा 4 वेळा जर मंत्र केला आपण 108 वेळा मंत्र होत आहे। त्या पाण्यामध्ये बुडून आपण मंत्र करून आपण लिंगोदकासाठी वेगळ्या वाटीमध्ये काढणार आपण। शेवटी जे आपण गुरुपादक लिंगपादक जंगम पादक आहोत त्याच्यासाठी आपण काढणार आहोत। आपण आता विभूती वचन म्हणत विभूती लावून घेणार आपण। जे विभूती लावणार आपण इथं पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि आपण सर्व 9 लिंग ह्या ठिकाणी सर्व विभूती लावणार आपण। 9 चक्राच्या ठिकाणी आपण विभूती लावणार आहोत। विभूती ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। ओम नाम माम सिम वाम याम हे कर्मेंद्रिय ठिकाणी आपण विभूती लावलो। आपण ज्ञानेंद्रियच्या ठिकाणी आपण विभूती लावायचं आहे। ओम नाम वाम सिम वाम याम परत आपण 9 लिंग ठिकाणी आपण लावायचं आहे। ओम आचार लिंगाय नमः। ओम गुरुलिंगाय नमः। ओम शिवलिंग लिंगाय नमः। ओम जंगम लिंगाय नमः। ओम प्रसाद लिंगाय नमः। ओम महालिंगाय नमः। ओम इष्टलिंगाय नमः। ओम प्राणलिंगाय नमः। ओम भावलिंगाय नमः। श्री गुरु बसवलिंगाय नमः। आपण आता गळ्यातलं लिंग काढणार आहोत। जगदगल मुगिलगल मिगेगल निम्मगल पाताळधिंद तत्त निम्म श्री चरण ब्रह्मांडधिंद तत्त निम्म श्री मुकुट अप्रमाण अगम्य अगोचर अप्रतिम लिंगवे ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಎನ್ನ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಚುಳುಕಾದರಯ್ಯ। ಅಸುರರ ಮಾಲೆಗಳಿಲ್ಲ ತ್ರಿಶೂಲಡ ಮೃಗವಿಲ್ಲ ಬ್ರಹ್ಮ ಕಪಾಲವಿಲ್ಲ ಭಸ್ಮಭೂಷಣನಲ್ಲ ಋಷಭವಾಹನನಲ್ಲ ಋಷಿಯ ಮಗಳೋಡ ಇರುವಾತನಲ್ಲ ಎಸುಗುವ ಸಂಸಾರದ ಕುರುಹಿಲದಾತಂಗೆ ಹೆಸರು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲದಂತ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನಿಗೆ ಶರಣರು। आता विभूती लावायचा आधी मग इष्टलिंग व्यवस्थित हातावर ठेवायचं। मग आपण सर्व विभूती इथं लावायचं। समोरच बिलपत्र ठेवायचंय। समोरच आपण पुष्पे ठेवणार आहोत। बसव बसव ಎಂಬುದೇ ಬಸವಾದಿ ಪ್ರಮುಖರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಬಸವ ಶತಸ್ಥಲ ಚನ್ನ ಬಸವ ಪ್ರಭು ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಬಸಿತ ಮದರ್ಶಿ ಬೈಲಾದರಯ। ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ। आपण बिलपत्र वाहणार आहोत। ಸ್ತುತತಿ ಬೆಳೆದ ಬಿಲವಗಳ ಕತ್ತರಸೆ ಕಾತು ತಳಿತು ತಣವದ ಚಿತ್ತದ वैर्य चरणाव नवतेळा पुत्रದಿಂದ पूजे करावं। जसं आपण लिंगाला बिलपत्र अर्पण करत आहे आपण पण स्वतः शिव स्वरूप होऊन बिलपत्र अर्पण करणार आहोत। आपल्याही डोक्यावर बिलपत्र एक ठेवावं। ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। जर एक्स्ट्रा बिलपत्र असेल तर तुम्ही इकडचे खांद्यावर सुद्धा बिलपत्र ठेवणार आहोत। शिव आपण स्वतः शिव होऊन आपण शिवाची पूजा करणार आहोत। ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। आपण ह्या लिंगाला समोरच्या बाजूला आपण 8 पुष्प वाहणार आहोत। 8 जरी नसेल तरी एकही पुष्प जरी वाहलं तरी चालतंय। बाहेरच कोडणे बाहेरच पूजल्याने ना फल ना प्रयोजन ना सुख लाभे पहा। सर्व जीवाप्रती अहिंसा बुद्धी बाळाने प्रथम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः। सर्वेंद्र निल करुण राहणे द्वितीय पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः। सर्व अहंकारवरी तू शांत चित्त ना विरबल तृतीय पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः। सर्व व्यापार निसून निर्व्यापारी राहणे चतुर्थ पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः। दुर्भाव प्रकृती नसून सद्भाव बनवणे पंचम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः। जीवन उपवासी अनुभवी ब्रह्मचारी होणे षष्ठम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः। असत्य विसरूने सत्य भाषा होणे सप्तम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः। सकल प्रपंच निरसनी शिव ज्ञान संपन्न होणे अष्टम पुष्प श्री गुरु बसवलिंगाय नमः। ऐसा अष्टदळ कमलाने सहज पूजन करणारे शरण तव प्रतिबिंबापरी असती पहा कोडाला चन्न संगम देवा। आपल्याला जेणेकरून लिंग आपल्याला दिसलं पाहिजे त्या हिशोबाने समोरच्या बाजूला याचं लिंगावर कुठलाही आपण पुष्प वगैरे ठेवायचं नाही। आता आज माझ्या करस्थली येऊन परब्रह्माला विराजित होऊन निजानंद लागणारे धावणाऱ्या मनाचे अज्ञान हरणालो असं मार्गपाशी वंदितो योगीनाथा। आता ह्याच्यानंतर आपण जे गुरुनी मंत्र दिलेले असतात मनातल्या मनात तुम्हाला जेही मंत्र तुम्हाला गुरुन दिलेलं असतंय त्या लिंगाला दृष्टी आपण बघता बघता मंत्र मनातल्या मनात म्हणायचं। त्याच्यानंतर आरती बाहेर म्हणता म्हणतील तोपर्यंत जंगमारूपने बसवण्णा जगदोद्धारक बसवण्णा कल्याणवासने बसवण्णा
ಕೈವಲ್ಯದಾತನೆ ಬಸವಣ್ಣ ಜಯ ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಜಯತು ಜಗದ್ಗುರು ಬಸವಣ್ಣ ನಿರ್ಗುಣ ರೂಪನೆ ಬಸವಣ್ಣ ನಿಷ್ಠಾಯ ಲಿಂಗನೆ ಬಸವಣ್ಣ ಅಕಾರ ಉಕಾರ ಮಕಾರ ಮೂಲ ಓಂಕಾರ ನೀನೇ ಬಸವಣ್ಣ ಜಯ ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಜಯತು ಜಗದ್ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಪರಮ ಪ್ರಭುವೆ ನೀ ಬಸವಣ್ಣ ಪತಿತ ಪಾವನೆ ಬಸವಣ್ಣ ಭಕ್ತರ ಪ್ರಾಣನೆ ಬಸವಣ್ಣ ಭಯ ಭವಭಯಕಾರಕ ಬಸವಣ್ಣ ಜಯ ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಜಯತು ಜಗದ್ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಕಿಂಕಾರ ನೀನೇ ಬಸವಣ್ಣ ಶಂಕರ ನೀನೇ ಬಸವಣ್ಣ ಮಂಕುಮಾನವರ ಮದವನ ಹರಸಿ ಮಹಾದೇವ ದೇವನೇ ಬಸವಣ್ಣ ಜಯ ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಜಯತು ಜಗದ್ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಅಣುವಿನೊಳಗೆ ನೀ ಅಣುವಣ್ಣ ಮಹಾದೊಳಗೆ ನೀ ಮಹಾಗಣ್ಣ ಶರಣರ ಹೃದಯ ನಿವಾಸನೆ ಅಣ್ಣ ಬೇಗನೆ ಬಾರಿಯ ಬಸವಣ್ಣ ಬೇಗನೆ ಬಾರಿಯ ಬಸವಣ್ಣ ಜಯ ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಜಯತು ಜಗದ್ಗುರು ಬಸವಣ್ಣ ಜಯತು ಜಗದ್ಗುರು ಬಸವಣ್ಣ जयतु जगद्गुरु बसवण्ण सर्वांना भक्तिपूर्वक शरण शरण आपण ह्यानंतर काय करणार आहे हे इष्टलिंग षोडशोपचार झालं त्याच्या संदर्भात एक वचन म्हणतो त्याच्यानंतर आपण प्राणलिंग स्टेजला जाऊत आपण अष्टविधार्चने षोडशोपचारुव महाडुवदू ಮಾಡಿದ ಪೂಜೆಯ ನೋಡುವುದಯ್ಯ ಅಷ್ಟವಿಧಾರ್ಚನೆ ಷೋಡಶೋಪಚಾರುವ ಮಾಡುವುದು ಮಾಡಿದ ಪೂಜೆಯ ನೋಡುವುದಯ್ಯ ಶಿವತತ್ವಗೀತವ ಹಾಡುವುದು ಶಿವತತ್ವಗೀತವ ಹಾಡುವುದು ಶಿವನ ಮುಂದೆ ನಲಿದಾಡುವುದಯ್ಯ ಶಿವನ ಮುಂದೆ ನಲಿದಾಡುವುದಯ್ಯ ಅಷ್ಟವಿಧಾರ್ಚನೆ ಷೋಡಶೋಪಚಾರುವ ಮಾಡುವುದು ಮಾಡಿದ ಪೂಜೆಯ ನೋಡುವುದಯ್ಯ ಭಕ್ತಿ ಸಂಭಾಷಣೆಯ ಮಾಡುವುದು ಭಕ್ತಿ ಸಂಭಾಷಣೆಯ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಕೂಡುವುದು ಅಷ್ಟವಿಧಾರ್ಚನೆ ಷೋಡಶೋಪಚಾರುವ ಮಾಡುವುದು ಮಾಡಿದ ಪೂಜೆಯ ನೋಡುವುದು ಮಾಡಿದ ಪೂಜೆಯ ನೋಡುವುದು ಅಷ್ಟವಿಧಾರ್ಚನೆ ಷೋಡಶೋಪಚಾರುವ ಅಷ್ಟವಿಧಾರ್ಚನೆ ಷೋಡಶೋಪಚಾರುವ ಮಾಡಿದ ಪೂಜೆಯ ನೋಡುವುದಯ್ಯ आपण आता दुसऱ्या स्टेजला जाणार आहोत हे षोडशोपचार झालं तात्विक रूपात आता हे इष्टलिंगाची पूजा झालं आपण हे स्थूल देहामधनं केलं आता सूक्ष्म शरीरामध्ये आपण प्राणलिंगाची पूजा करणार आहोत त्याच्यानंतर हे जे आपण पुष्पृष्टी जे केलेलं आहे त्याला आपण ताटामध्ये ठेवू शकतोय सर्व काढून आता ह्याच्यानंतर हेच लिंग आता तोपर्यंत हे प्रसाद घेऊ नका तुम्ही हेच लिंग ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आपल्या नाभीपर्यंत असं ठेवून आपण डोळे बंद करायचे आणि ताट बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे ताट बसायचं मी प्राणलिंगीचे एक वचन म्हणणार आहे म्हणजे आपण आपल्याकडे जे नवलिंग आहेत नवलिंगाच्या ठिकाणी जे 9 चक्र आहेत ते आपण पूर्णपणे ह्या चक्रामध्ये भेदणार आहोत म्हणजे चक्र आपण भेदणार आहोत त्या संदर्भात वचन मी सावकाश म्हणणार आहे लक्षपूर्वक ऐकायचं आणि आवाज कोणीही डिस्टर्ब करू नका अनम्यूट करू नका आपण शांतमध्ये बसायचं आहे डोळे बंद करून बसायचं सरळ बसायचं आहे हालचाल शरीराचा हालचाल करायचं नाही आपल्याला ಉದಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆಧಾರ ಚಕ್ರ ಅಲ್ಲಿಗೆ ಪೃಥ್ವಿ ಎಂಬ ಮಹಾಭೂತ ಸದ್ಭೋಜಾತ ವಕ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಪೂಜಾರಿ ಸುವರ್ಣದ ತೇಜ
ಬಾಲ ರವಿಕೋಟಿ ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ. ನಾಲ್ಕೆಸಿನ ತಾವರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಮಯ ಲಿಂಗ, ಅದು ಆಚಾರ ಲಿಂಗ. ಅದಕ್ಕೆ ಬೀಜಾಕ್ಷರ ಓಂ ನಾಂ 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 ಎಂಬ ನಾಲ್ಕಕ್ಷರ. ಅದು ದೇವರಿಗೂ ತಮಗೂ ಪಶ್ಚಿಮ ಮುಖ ಸದ್ಯೋಜಾತ ವಕ್ರ ಆಧಾರ ಚಕ್ರ. ಲಿಂಗ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನ ಚಕ್ರ, ಅಲ್ಲಿಗೆ ಅಪ್ಪು ಎಂಬ ಮಹಾಭೂತ ವಾಮದೇವ ವಕ್ರ. ವಿಷ್ಣು ಪೂಜಾರಿ ನೀಲದ ತೇಜ, ಬಾಲದ್ವಿಕೋಟಿ ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ. ಆರಸಿನ ತಾವರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಗೋಚೀರದ ಹಾಗೆ ಧವಳ ವರ್ಣದ ಲಿಂಗ, ಅದು ಗುರುಲಿಂಗ. ಅದಕ್ಕೆ ಬೀಜಾಕ್ಷರ ಓಂ ಮಾಂ 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 ಎಂಬ ಷೋಡಶಾಕ್ಷರ. ಅದಕ್ಕೆ ಬೀಜಾಕ್ಷರ ಓಂ ಮಾಂ ಮಾಂ ಎಂಬ ನಾದಘೋಷ. ಯಸು ಆರರಲ್ಲಿ ಬ ಭ ಮ ಯ ರ ಲ ಎಂಬ ಷೋಡಶಾಕ್ಷರ. ಅದು ದೇವರಿಗೂ ತಮಗೂ ಉತ್ತರ ಮುಖ ವಾಮದೇವ ವಕ್ರ ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನ ಚಕ್ರ. ನಾಭಿಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮಣಿಪುರ ಚಕ್ರ, ಅಲ್ಲಿಗೆ ಅಗ್ನಿ ಎಂಬ ಮಹಾಭೂತ ಅಘೋರ ವಕ್ರ. ರುದ್ರ ಪೂಜಾರಿ ಮಾಣಿಕ್ಯ ತೇಜ, ಬಾಲತ್ರಿಕೋಟಿ ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ. ಹತ್ಯಸಿನ ತಾವರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಣಿಕ್ಯ ವರ್ಣದ ಲಿಂಗ, ಅದು ಶಿವಲಿಂಗ. ಅದಕ್ಕೆ ಬೀಜಾಕ್ಷರ ಓಂ ಸಿಂ 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 ಎಂಬ ನಾದಘೋಷ. ಯಸು ಹತ್ತರಲ್ಲಿ ಡ ಢ ನ ತ ಥ ದ ಧ ನ ಪ ಫ ಎಂಬ ದಶಾಕ್ಷರ. ಅದು ದೇವರಿಗೂ ತಮಗೂ ದಕ್ಷಿಣ ಮುಖ ಅಘೋರ ವಕ್ರ ಮಣಿಪೂರ ಚಕ್ರ. ಹೃದಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅನಾಹತ ಚಕ್ರ, ಅಲ್ಲಿಗೆ ವಾಯು ಎಂಬ ಮಹಾಭೂತ ತತ್ಪುರುಷ ವಕ್ರ. ಈಶ್ವರ ಪೂಜಾರಿ ಕಪೋತ ವರ್ಣದ ತೇಜ, ಬಾಲ ಚತುಷ್ಕೋಟಿ ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ. 12 ತಾವರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಶುದ್ಧ ಪಕ್ಷ ವರ್ಣದ ಲಿಂಗ, ಅದು ಜಂಗಮ ಲಿಂಗ. ಅದಕ್ಕೆ ಬೀಜಾಕ್ಷರ ಓಂ ವಾಂ 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 ಎಂಬ ನಾದಘೋಷ. ಯಸು 12ರಲ್ಲಿ ಕ ಖ ಗ ಘ ಞ ಚ ಛ ಜ ಝ ಞ ಟ ಠ ಎಂಬ ದ್ವಾದಶಾಕ್ಷರ. ಅದು ದೇವರಿಗೂ ತಮಗೂ ಪೂರ್ವಮುಖ ತತ್ಪುರುಷ ವಕ್ರ ಅನಾಹತ ಚಕ್ರ. ಕಂಠಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿಶುದ್ಧಿ ಚಕ್ರ, ಅಲ್ಲಿಗೆ ಆಕಾಶ ಎಂಬ ಮಹಾಭೂತ ಈಶಾನ ವಕ್ರ. ಸದಾಶಿವ ಪೂಜಾರಿ ವಿದ್ಯುಲ್ಲತೆ ತೇಜ, ಬಾಲ ಪಂಚಕೋಟಿ ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ. 16 ತಾವರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅನಂತ ಕೋಟಿ ಮಿಂಚುಗಳ ವರ್ಣದ ಲಿಂಗ, ಅದು ಪ್ರಸಾದ ಲಿಂಗ. ಅದಕ್ಕೆ ಬೀಜಾಕ್ಷರ ಓಂ ಯಾಂ 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 ಎಂಬ ನಾದಘೋಷ. ಯಸು 16ರಲ್ಲಿ ಅ ಆ ಇ ಈ ಉ ಉ ರು 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 ಎ ಐ ಓ ಔ ಹಂ ಅಹ ಎಂಬ ಷೋಡಶಾಕ್ಷರ. ಅದು ದೇವರಿಗೂ ತಮಗೂ ಊರ್ಧ್ವಮುಖ ಈಶಾನ ವಕ್ರ ವಿಶುದ್ಧಿ ಚಕ್ರ. ಭ್ರೂಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆಜ್ಞಾ ಚಕ್ರ, ಅಲ್ಲಿಗೆ ಮನವೆಂಬ ಮಹಾಭೂತ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ವಕ್ರ. ಮಾಹೇಶ್ವರ ಪೂಜಾರಿ ಜ್ಯೋತಿ ವರ್ಣದ ತೇಜ, ಬಾಲ ಷಟ್ಕೋಟಿ ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ. 2 ತಾವರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರುವಿನ ಶ್ರೀಪಾದದ ವರ್ಣದ ಲಿಂಗ, ಎಡಗಡೆಯ ಪಾದ ಕೆಂಪು ವರ್ಣ, ಬಲಗಡೆಯ ಪಾದ ಶ್ವೇತವರ್ಣ, ಅದು ಮಹಾಲಿಂಗ. ಅದಕ್ಕೆ ಬೀಜಾಕ್ಷರ ಓಂ
ओ ಓಂಕಾರನಾದ ಘೋಷ ಯಸು ಎರಡರಲ್ಲಿ ಅಕ್ಷರ ಹಂ ಸಂ ಎಂಬೆರಡು ಅಕ್ಷರ ಅದು ದೇವರಿಗೂ ತಮಗೂ ಗಂಭೀರ ಮುಖ ಶ್ರೀ ಗುರು ವಕ್ರ ಆಜ್ಞಾಚಕ್ರ ಅಲ್ಲಿಂದ ತತ್ತ ಬ್ರಹ್ಮರಂಧ್ರದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಚಕ್ರ ಅಲ್ಲಿಗೆ ಚಂದ್ರನೆಂಬ ಮಹಾಭೂತ ಲಿಂಗ ವಕ್ರ ಪರಮೇಶ್ವರ ಪೂಜಾರಿ ಮಹಾಜ್ಯೋತಿ ವರ್ಣದ ತೇಜ ಬಾಲ ಅನಂತಕೋಟಿ ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ 108,000 ಹೆಸರಿನ ತಾವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಹಾಜ್ಯೋತಿ ವರ್ಣದ ಲಿಂಗ ಅದು ನಿರಾಮಯ ಲಿಂಗ ಅದಕ್ಕೆ ಬೀಜಾಕ್ಷರ ಪ್ರಣವನಾದ ಘೋಷ ಯಸು 108,000ದಲ್ಲಿ 108,000 ಅಕ್ಷರ ಪ್ರೇತಾಸನ ವಿಶ್ವತೋಮುಖೋ ಬ್ರಹ್ಮಚಕ್ರ ವಿಶ್ವತೋಚ್ಛುರುತ ವಿಶ್ವತೋಮುಖೋ ವಿಶದೋ ಬಾಹುರುತ ವಿಶ್ವತೋಪಾ ಸಂವಾಹಂ ಬಂದಂತಿ ಸಂಪತತ್ರೇ ದ್ಯಾವಾಹ ಭೂಮಿ ಜನಯನ್ ದೇವಯಕ ಇಂತಿ ಗುರುವಿನ ಬೆಳಗು ವಿಶ್ವವನ್ನ ಪಹಲಸಿ ತಾನು ತಾನೇ ಸೋಹಂ 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 ಪ್ರಕಾಶ ಕೂಡಲ ಚನ್ನ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಚನ್ನ संगम देवा हे आपण ऍक्च्युली मनातल्या मनात म्हणायचं आहे. न कळण्यासारखं आपण प्राणलिंगी स्टेजला जाई तोपर्यंत हे कळावं म्हणून तुम्हाला हे सर्वांना कळावं म्हणून आपण हे वचन म्हणलेलं आहे. मात्र शांत बसायचं, इथं बोलायचं सुद्धा नाही आपल्याला ऍक्च्युली या प्राणलिंगी स्टेजला. हे लोकांना कळण्यासाठी आपण सामूहिक इष्टलिंग पूजा करतो. हे ऍक्च्युली वैयक्तिक साधना आहे. हे प्राणलिंगीलाच आपण वेळ जास्त घालवायचा आहे आणि डोळे बंद करूनच बसायचे. सुरुवातीचा आपण इष्टलिंग पूजा केलोय. ह्या प्राणलिंगी स्टेजमध्ये आपण प्राणलिंग अर्चना केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे प्रसाद तत्व आपल्याला मिळतोय, जे आनंद जे मिळतो आपल्याला, ते भावलिंगामधून आपल्याला व्यक्त करायचं आहे. हळूवारपणे डोळे उघडायचे. आपण हे जे नैवेद्य ठेवलेलं आहे आपण ते नैवेद्य आपणच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडक्यात आपण हे प्राणलिंग पूजा आपण शॉर्टकट मध्ये करायचं आहे. मध्यम घालून ओम श्री गुरु बसवलिंगांना आपण परत एकदा इथं थोडस नकळत विभूती लावून मग बसव ओम नमः शिवाय तुम्हाला जे गुरुनी मंत्र म्हणलेले असते 5 वेळा मंत्र म्हणायचं आहे. बसव ओम नमः शिवाय मनातच म्हणायचं आपल्याला. बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय. आता ह्याच्यानंतर आपण सुरुवातीला जे आपण वाटीमध्ये थोडक्यात लिंगोदक करून ठेवलेलं होतं, हे लिंगोदक आपण गुरु पादोदक, लिंग पादोदक, जंगम पादोदक हे लिंगावर घालायचं आहे. मात्र खाली पाणी सांडू नये. शेवटचं जे लिंगोदक आपण करतोय पादोदक, हे पादोदक आपल्याला खाली सांडता कामा नये. थोडा थेंब सुद्धा तेच लिंगावर ओतून आपण ते प्राशन करायचे पादोदक. ऍक्च्युली हे पादोदक आपल्या अंतरंगामध्येच आहे. हे बहिरंगामधलं पादोदक आहे. अंतरंगामधलं आपण पादोदक जे तयार केलं सध्याला आपण प्राणलिंगी स्टेजमध्ये असताना केलेलं आहे. आपण हे लिंगावर ओतताना थोडं थोडं थेंबच ओतायचं, मात्र खाली पाणी सांडू नये अशी व्यवस्था करायची आपण. गुरुपादोदक, लिंग पादोदक, जंगम पादोदक. मग हे आपण लिंगोदक घेत असताना लिंग ह्या तळा हातावर वरच्या बाजूला ठेवायचा आणि असं आपण प्राशन करतो. करुणाजल, विनयजल, समताजल हे आपण कपडाला पुसायचं नाही, गालाला वगैरे पुसायचं. हे सर्व ओलं झालेलं असतंय, हाताला पुसायचं. पण कोरडा हातामध्येच करायचं लिंगाला आपण. गुरुपादोदक, लिंग पादोदक, जंगम पादोदक, करुणाजल, विनयजल, समताजल. करुणाजल वे गुरुपादोदक, विनयजल वे लिंग पादोदक, समताजल वे जंगम पादोदक. गुरुपादोदक लिंग संचित कर्म नसती, लिंग पादोदक प्रारब्ध कर्म नसती, जंगम पादोदक लिंग आगामी कर्म नसती. इंती त्रिविधकदली त्रिविध कर्म नसती. ಇದು ಕಾರಣ ಕೂಡಲ ಚನ್ನ ಸಂಗಮ ದೇವ ಇಂತಿ ತ್ರಿವಿಧವ ನಿಮ್ಮ ಶರಣನೆಬಲ್ಲಹ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. आपण आता हे जे आपण कापड्यामध्ये लिंग बांधतो किंवा पिशवीमध्ये असतील, तुम्हाला करंड असतील, जे आहे असेल, परत त्याच्यावर काही हे लिंगासोबत काही ठेवायचं नाही. फक्त थोडंसं न करत आपण विभूती लावायचं त्याला, बाकी काही नाही. त्याच्यासोबत बिलपत्र, खडे वगैरे ठेवतो, ते पूर्णतः चुकीचं आहे. ते काही ठेवायचं नाही आपल्याला. मग आपण जसं आहे तसंच हे लिंग गळ्यात बांधून घ्यायचं आपल्याला. मग आता भावलिंग झाल्यानंतर भावलिंगाची आपण स्तुती करतो आपण.
स्तुतीचं तुम्ही वचन कोणी म्हणू शकता. नी नोलिदरे कोरडू कोण हृदया, नी नोलिदरे बरडू है नवदया, नी नोलिदरे विषयವೆಲ್ಲ ಅಮೃತ ಉದಯ, ನೀ ನೊಲಿದರೆ ಸಕಲ ಪಡಿ ಪದಾರ್ಥಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. ಎನ್ನ ವಾಮಕ್ಷೇಮ ನಿಮ್ಮದಯ್ಯ, ಎನ್ನ ಹಾನಿ ಉದಿ ನಿಮ್ಮದಯ್ಯ, ಎನ್ನ ಮಾನ ಅಪಮಾನ ನಿಮ್ಮದಯ್ಯ, ಬಳ್ಳಿಗೆ ಕಾಯಿ ದಿಮಿತೆ ಕೂಡಲ संगम देवा. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आपण आता याच्या बाबतीत आपण विश्लेषण करणार आहोत थोडं. त्यानंतर प्रत्येकाला संधी भेटेल, प्रत्येकाने सांगायचं ह्याच्याबद्दल महत्व. एखादा गळ्यात लिंग पांडेपर्यंत कोणीतरी एक वचन गायन म्हणू शकता. त्यांना हृदय कमल जल. हा म्हणा ते म्हणा. करावी करावी लिंग पूजा मनापासूनी, करावी करावी लिंग पूजा मनापासूनी, पावे पावे लिंग ऐश्वर्य मनापासूनी, पावे पावे लिंग ऐश्वर्य मनापासूनी, गावे गावे लिंग स्तोत्र मनापासूनी, गावे गावे लिंग स्तोत्र मनापासूनी, समर्थ भावे कपिल सिद्ध मल्लिकार्जुन देवा, समर्थ भावे कपिल सिद्ध मल्लिकार्जुन देवा. मम गुरु चन्न दशगंडानी, मम गुरु चन्न दशगंडानी, दिलेल्या इष्टलिंगाठाई, करावी करावी लिंग पूजा मनापासूनी, मनापासूनी. आपण संसारात व्यर्थ राहतो. आपण रोज आपण शिवरात्र करायला पाहिजे. रोज आपण चला पूर्ण संघाशी आपण समरस व्हायला पाहिजे. म्हणजे आपलं शिवरात्री जे आहे रोजचं आहे, रोजच आहे. ह्याला आपण जे पूजा केलो आपण ह्याला का पंचाभिषेक वगैरे काही करायची आपल्याला गरज नाही. रोज आपण साधं षोडशोपचार जरी केलं तर एवढं बस आहे आपल्याला. सिंपल एवढं करायचं. त्यांच्यावर 1000 फुल ओतायचा किंवा पाणी ओतायचा किंवा त्याचा दुधाचा अभिषेक ओतायचा असं काहीही गरज नाहीये. आपण वचनाचा आधार घेऊनच आपण हे सर्व पूजा केलेलं. बसवादी शरणच म्हणतात, ಶರಣ ನಿದ್ರೆ ಗೈದಡೆ ಜಪ ಕಾಣಿರೋ, ಶರಣ ಎದ್ದು ಕುಳಿತಡೆ ಶಿವರಾತ್ರಿ ಕಾಣಿರೋ, ಶರಣ ನಡೆದಿದೆ ಪಾವನ ಕಾಣಿರೋ, ಶರಣ ನುಡಿದಿದೆ ಶಿವತತ್ವ ಕಾಣಿರೋ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ಶರಣರ ಕಾಯವೇ कैलास काणिरो. आपण जे रात्री झोपतो तेच जप आहे. आपण दिवसा जे आपण काम करतो, काय करता करता जे जागरण करतो तेच शिवरात्री आहे आणि रात्रीचं जप आहे. आणि जिथे जिथे आपण शरण जातात तेच पावन आहे. आणि जे शिवतत्व शब्द आहेत, शरणाचे जे शब्द आहेत बोललेलं तेच शिवतत्व आहे. हे आपलं जे कैलास आहे, हे म्हणजे काय आहे, हे शरीरच कैलास आहे. ह्याचा अर्थ रोजच आपण हे कैलास कुठं बाहेर नाहीये. म्हणजे आता बऱ्याच लोकांचं भ्रांती आहे की आपण शिवाची पार्वती पूजा करायला पाहिजे, गणेशाची पूजा करायला पाहिजे. करता करता आपण त्या रात्रीभर जागरण राहायचा, उपास तपास करून आपण पदार्थ खायचा, मात्र उपास करायचा एकच वर्षात एकदा. आपण आपल्या रोजच्या शेड्यूलमध्ये शिवरात्री हे साध्या सिंपल ह्या पद्धतीने रोजच करायचं. रोज सकाळी तुम्ही आंघोळ करून जर 15-20 मिनिटं ह्या कामासाठी दिलात तर तुम्हाला इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग, आता आपण तिन्हीची पूजा केलो. आपण इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग ह्या तिन्हीची पूजा करत असताना आपण सुद्धा विविध ठिकाणी आपण विभूत लावलाय. म्हणजे आपण समजा की जर श्वासच नाही घेतलं तर काय होणार आपलं लक्षात घेण्यासारखं. म्हणून आपण शरणाने इथं आचारलिंग दिलं. श्वासाला आपण त्यांना धन्यवाद दिलो. आपण मला रोज तुला श्वास दिला म्हणून त्या धन्यवाद आचारलिंगाची पूजा आपण केलो. त्याच्यानंतर आपण जिभेने चव घेतो, आपण बोलतो, त्यामुळे त्या जिभेला आपण गुरुलिंग म्हणलं गेलं. विचार करण्यासाठी शरणाने कुठं स्थान दिले सर्व 9 लिंगामध्ये. आपण बोलताच नाही आले, चवीच नाही घेतलं तर शब्दाचा आपण ओटच नाही उघडत तर काय होणार आहे परिस्थिती. त्यामुळे त्याला गुरुलिंग दिलंय. त्याच्यानंतर या दोन्ही डोळ्याला शिवलिंग दिले. आपण निसर्ग पाहू शकतो, जग पाहू शकतो. जर डोळे जर आपल्याला नसतील तर काय करायचं, म्हणून हे शिवलिंग दिले. आपण एखाद्या घराला प्लास्टर नाही केलं तर काय होणार आहे गती, आपल्याला घर छान दिसणार नाही. हे सुद्धा घर जर प्लास्टर नाही केलं, म्हणजे त्वचा म्हणजे पांढरा असू द्या, काळा असू द्या, लाल असू द्या,
त्वचा जर देवाने दिलं नसतं तर काय गती घडलं असतं आपल्याला. पाहिलं आपण एखादा रक्ताचा थेंब बघू शकत नाही, मात्र हे पूर्ण शरीर झाकलेलं आहे त्वचा रूपानं. ह्याला शरणाने जंगमलिंग म्हणलेलं आहे. म्हणजे आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग. हे आपल्याला कानानं ऐकायचंच नाही झालं तर, श्रवणच नाही केलं तर काय करणार आपल्याला, ज्ञान कुठून मिळणार आपल्याला. म्हणून शरणाने ह्याला प्रसादलिंग म्हणलेले आहेत. ह्या दोन्ही भ्रुकुटूमध्ये जे भ्रूमध्ये आहे तिथं महालिंग म्हणलेले आहेत. म्हणजे इथं इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग म्हणले. हे नवलिंगाची आपण आज पूजा केलं. आपण नवलिंग करत असताना आपण 9 चक्र सुद्धा आपण भेदलेले आहे. म्हणजे हे आचारलिंग आपण ते प्राणलिंगी सांगताना आपण 4 दळ सांगितलं. आपण 4 दळ म्हणजे हे नाक्याचे 2 आणि दोन्ही पायाचे गुडघे 2 असे 4 दळ आहेत. त्या 4ही दळाची मिळून आपण जिथं वॉशरूम करतो ते पृथ्वी तत्व जे आहे ते आधार चक्र आहे, त्याला ते जोडणी झालेले आहेत. तिथं जॉईंट झालेले ते नाड्या, म्हणून ते 4 दळ त्या आधार चक्रामध्ये जॉईंट झालेले. मग आधार चक्र म्हणजे आपण जे पृथ्वी तत्वावर मिळतो, आपण 2 नंबरवर जे जातो आपण ते स्थान आहे आधार चक्र. त्याच्यानंतर गुरुलिंग. गुरुलिंग जे आहे आपण बाथरूम वगैरे करतो त्या गुरुलिंगाच्या ठिकाणी 6 दळ सांगितलेत. 6 दळ कुठले म्हणजे 1 लिंग, 2 अंड आणि हे 2 ओठ आणि हे जीभ. हे 2 ओठ 3 आणि लिंग बीज हे तिन्हीची जॉईंट कुठं गेलंय तर त्या लिंगाच्या ठिकाणी झाले. म्हणून हे गुरुलिंगाच्या ठिकाणी स्वादिष्ठान चक्र तिथे दिले. ते स्वादिष्ट आधार चक्र, स्वादिष्ठान चक्र. मग स्वादिष्ठान चक्र नंतर आल्यानंतर आपण नाभी बघतो. नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे, तिथं 10 दळ आहेत. हे 10 दळ म्हणजे पायाचे 10ही बोटाचे जे नाड्या आहेत त्या नाभी स्थानापर्यंत जॉईंट झालेले आहेत. हे 2 जे डोळे दिसतात तुम्हाला, त्या दोन्ही डोळ्यामधून जे शिवलिंग आहे ते शिवलिंग ह्या नाभी स्थानापर्यंत आणि खालचे जे पायाचे जे 10 बोट आहेत त्या नाभी स्तरापर्यंत जॉईंट झालेले आहेत. म्हणून आपल्याला तिथं 10 दळ हे नाव दिलेले आहेत. ते 10 नाड्या तिथं जॉईंट झालेत. म्हणून नाभी पूर्ण काय काम करतं की श्वास वर घेताना सुद्धा काम करतं, श्वास खाली जात असताना त्या नाभी स्थानापासून पायाच्या नखापर्यंत श्वास आपण सोडत असतो. हे झालं नाभी स्थानातून जे शिवलिंग. त्याच्यानंतर आपण मणिपूर चक्र म्हणलं त्याला. त्याच्यानंतर अनाहत चक्र म्हणजे हृदयस्थानी आपल्याला अनाहत चक्र म्हणलं. तिथं 12 दळ सांगितले. तिथं 12 लिंग म्हणजे जंगमलिंग तिथं दिले त्याने. त्या त्वचारूपी ते जंगम दिलं. त्या कशाचे म्हणजे बोटाचे 10 बोट आणि 2 भुजा, ते दोन्हीचं जॉईंट त्या हृदयामध्ये झालेले असतात नाड्या, ते अनाहत चक्र तिथं नाव दिलंय. त्याच्यानंतर हे प्रसादलिंग. हे कंठ जे आहे कंठाच्या ठिकाणी आपण प्रसादलिंग म्हणलं. हे विशुद्धी चक्र म्हणलेला. ह्या विशुद्धी चक्र हे प्रसादलिंग. ह्याचं जे जॉईंट आहे ते 16 म्हणजे 32 दात जे आहेत त्या 32 दात जे म्हणतो आपण, हे दाडं जे आहे ते 16ची जॉईंट झालेले आहेत. ते 16 जॉईंट झालेले नाड्या हे प्रसाद लिंगाला, कानाला आणि कंठाला इथं पूर्णपणे जॉईंट आहेत. ते 16 दल म्हणले. त्याच्यानंतर ह्या विशुद्धी चक्रानंतर विशुद्धी चक्रानंतर आध्यात्म चक्र. हे दोन्ही भ्रूमध्ये जे महालिंग दिसतंय त्या दोन्ही जे स्तन आहेत त्या दोन्हीचे स्तनचे जे नाड्या आहेत ह्या दोन्ही भ्रूमध्ये आपल्याला तिथे जोडले आहेत, तिथं महालिंग झालेले आहेत. ह्याच्यानंतर ब्रह्मरंध्र चक्र म्हणजे इथं निरंजन लिंग आहे, निशून्य लिंग आहे आणि इथं ब्रह्मरंध्र चक्र, शिका चक्र आणि पश्चिम चक्र अनुक्रमे इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग ह्यालाच म्हणले. म्हणजे निरंजन लिंग, निशून्य लिंग, निरंजन लिंग, निशून्य लिंग, निष्कललिंग, निरंजन लिंग आणि निशून्य लिंग असं तिन्ही लिंग इथं आपल्याला मध्यभागी पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग आहे. अशा रीतीने हे 9 लिंग, 9 चक्राचे आपण जागृत, आपण 10 लिंग 10 मिनिटं जे आपण प्राणलिंग केलो त्याच्या मार्फत आपण केलो. हे पूजाचा सुरुवातीला हे डेमो दाखवण्यासाठी आपण केलंय. साधना हे वैयक्तिक पातळीवर असणार आहे. म्हणजे साधक जेव्हा करतो अंग आणि लिंग जे सामरस्य करून घेतो आपण, आतलं जे चैतन्य आहे ते चैतन्याचं लिंग आहे, ते चैतन्य दिसत नाही म्हणून साकार करून गुरुने आपल्या करस्थलामध्ये लिंग दिले. म्हणून आपण स्थूल देहावर इष्टलिंग, मनस्थलावर प्राणलिंग आणि भावस्थलावर भावलिंग आपण तिन्हीची पूजा रोज करतो. आपण जसं बिल्वपत्राला 3 पानं असतात, 1 पान जर काढलं तर आपल्याला बिल्वपत्र म्हणता येत नाही, बिल्वदळ म्हणता येत नाही. म्हणून हे इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग तिन्हीची पूजा आपण रोजच करायला पाहिजे. आणि सर्वांनी 5-5 मिनिटं वेळ घ्या. कोणाकोणाला बोलायचं आहे बोलू शकता आपण. सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणागती.